मित्रांनो, मी नेहमी माझ्या सासू आणि सासऱ्यांच्या रात्रीच्या गोष्टी ऐकण्याचा खूप शौक बाळगत असे. जेव्हा रात्री मी जागी असे, तेव्हा माझ्या सासऱ्यांच्या खोलीतून फक्त एकच आवाज येत असे. माझे सासरे म्हणत, "बस थोडा वेळ आणखी, बस थोडा वेळ आणखी धीर धरा." पण माझी सासू म्हणत, "आता माझ्यापासून सहन होत नाहीये." जेव्हा मी हा आवाज ऐकत असे, तेव्हा माझ्या मनात खूप वेदना होत असे. आणि मी विचार करू लागली की शेवटी माझे सासरे असे काय करतात, की माझी सासूची हिंमत उत्तर देते. एका रात्री मी ही रात्र जाणून घेण्यासाठी माझ्या सासऱ्यांच्या खोलीत चोरून झाकली. पण त्या रात्री माझे होश उडून गेले. कारण माझ्या सासऱ्यांनी माझ्या सासूबरोबर असे काही केले. आणि हे सगळे मी या कथेत तुम्हाला गावात राहे. माझे नाव काव्या आहे. आणि मी एका गरीब कुटुंबातून आहे. आणि या जगात माझ्या आईशिवाय माझा कोणी नाही. जेव्हा माझ्या आईने माझे लग्न केले, तेव्हा फक्त एकच अट होती की ती आपल्या मुलीबरोबर ससुराळात राहील. ज्या घरात माझे लग्न झाले होते, तिथे फक्त 2च लोक होते. माझे सासरे आणि माझी सासू. माझ्या लग्नाच्या 4 महिन्यांनंतर माझा पती एका अपघातात निघून गेला, जो माझ्यासाठी एक मोठा धक्का होता. मी आणि माझी आई ससुराळातच राहू लागली, कारण आमचे घर विकले गेले होते. शिवाय माझ्या आईला दुसरा कोणी आधार नव्हता. माझ्या पतीच्या निधनानंतर ससुराळातील स्थिती एकदम बदलून गेली होती. माझ्या सासऱ्यांचे वैवाहिक जीवन पूर्णपणे विचित्र बनले होते. माझ्या पतीच्या निधनापासून सुमारे 2 महिने आधीच माझ्या सासऱ्यांनी तिसरे लग्न केले होते. आता जेव्हा मी माझ्या लग्नानंतर ससुराळात आली, तेव्हा मला हे पाहून आश्चर्य वाटले, की दररोज सकाळी माझी नवीन सासू कुठे तरी बसून रडत असे. तिची स्थिती खूप विचित्र होती. कधी-कधी मी सासूला वाईट रीतीने लंगडताना पाहिले, तर कधी ती पोटावर हात ठेवून फुटफुट करून रडत असे. पण जेव्हा मी विचारले, तेव्हा ती नेहमी गप्प बसत असे आणि लाजेने तोंड फिरवून घेत असे. त्यांच्या या वागण्यामुळे मलाही अस्वस्थता वाटत असे आणि मी अधिक प्रश्न विचारू शकत नसे. पण एक दिवस जेव्हा मी सासूला नाश्त्याच्या वेळी स्वयंपाकघरात रडताना पाहिले, तेव्हा माझ्यापासून राहिली नाही आणि मी माझ्या सासूला विचारले, की शेवटी काय झाले आहे? माझे ऐकून ती सांगू लागली, "तूही तर लग्न केलेली आहेस. तूही या दुःखातून गेली आहेस. तुलाही माहीत असेल की माझ्यावर दररोज रात्री काय जाते. जेव्हा पती या वयातही 5 मजरदांसारखी ताकद ठेवतो, तर बायकोंची हालत अशीच असते." माझ्या सासूच्या गोष्टी ऐकून मी खूप लाजली होते. पण माझ्याबरोबर तर असे काही झाले नव्हते. तरी मी माझ्या पतीबरोबर सुरुवातीच्या दिवसात असे दिवस घालवले होते आणि मला या प्रकारच्या त्रासाचा थोडा अंदाज होता. पण मी हैराण होते की माझे 50 वर्षांचे सासरे असे काय करतात, ज्यामुळे सासू इतकी परेशान आहे. या वयात तर माणसाच्या हाडात इतकी ताकद नसते. सासरे तर कमकुवत स्थितीत होते. या दिवसानंतर मी सासूला कोणी प्रश्न विचारले नाहीत. 15 दिवसांपर्यंत मी गप्पपणे त्यांची स्थिती पाहत राहिली आणि मनात माझ्या सासऱ्यांच्या ताकदीवर हैराण होत राहिली. माझ्या लग्नाला जास्त वेळ झाला नव्हता आणि माझा पती आठवड्यातून वेळा तरी माझ्याजवळ येत असे. पण मग तो खूप थकवा अनुभवत असे. तरी माझा पती 20 वर्षांचा तरुण मुलगा होता. जेव्हा सासरे तर रोज-रोज सासूला परेशान करत होते. दररोज सकाळी सासू ओल्या केसांनी आणि लाल चेहऱ्याने खोलीतून बाहेर पडत असे आणि कष्टाने घराची कामे निकालत असे. मी आणि माझी आई दररोज सासूला त्रासात पाहत होतो. पण आम्ही काही करू शकत नव्हतो. कधी-कधी मला वाटत असे की सासू खोटे बोलते. सासरे इतक्या वयात रोज-रोज हे सगळे कसे करू शकतात? मग एक रात्र जेव्हा मला झोप येत नव्हती आणि मी माझ्या खोलीतून बाहेर पडली, तेव्हा कोणत्याही हेतूशिवाय मी सासऱ्यांच्या खोलीच्या दारापर्यंत पोहोचली. जसजसे मी दारावर कान लावला तसतसे पाणी-पाणी झाले. सासू रागात सासऱ्यांना म्हणत होती, "तुम्ही माझे जीवन कठीण करून टाकले आहे. थोडी लाज बाळगा." मला तर वाटले होते की हे फक्त काही दिवसांची गोष्ट असेल, पण तुमची जिद्द संपत नाही. आता माझी बस झाली आहे. मी यापेक्षा जास्त सहन करू शकत नाही. मला सोडा. जेव्हा सासरे म्हणत होते, "अजून तर आणि तुम्ही अशा गोष्टी करता." मी त्यांना गप्पपणे ऐकले. मग थोड्या वेळानंतर सासूच्या सिसक्यांचा आवाज आला. मला समजले की आत काय चालले असेल. बेशरमपणे मी परत फिरली आणि मला खात्री झाली की या वयात सासऱ्यांचे आरोग्य चांगले होते. या दिवसानंतर मी सासूच्या बाजूने डोळे बंद करून घेतले. कारण हे पती-पत्नीचे खासगी मामला होते. पण एक दिवस सकाळी माझी सासू रडत-रडत आपल्या खोलीतून बाहेर आली आणि तिच्याबरोबर एक सामानाचा बॅग होता. तिने माझ्या आईकडे एक नजर टाकली आणि म्हणाली, "बस मी या माणसाबरोबर जास्त राहू शकत नाही. याने तर माझी जान काढून ठेवली आहे. मी आता इथून जात आहे." माझ्या आईने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिने मानले नाही.
मीही तिला आपला निर्णय घेतला होता आणि आपला सामान घेऊन ससुराळ सोडून दिले. माझ्या सासूला गेल्याला 1 दिवसही झाला नव्हता, की माझ्या सासूला गेल्याला 1 दिवसही झाला नव्हता, की किरण गेली आहे तर काय झाले? माझ्यासाठी कोणी नवीन दुल्हन घेऊन या. मी एकटा राहू शकत नाही. आईने डोके पकडले आणि सासऱ्यांना सांगितले की जोपर्यंत तुमच्या हरकती सुधारत नाहीत, तोपर्यंत मी तुमचे लग्न करणार नाही. खरं तर किरण अजूनही तुमच्या निकाहात आहे. तिला मनाई करून परत घेऊन या. सासरे हात जोडून सांगू लागले. ती तर खूप नखरेवाली होती. हात लावताच तिला नखरे येत असत. मला आता अशी लालसा नाही. यावेळी मला कोणी दरम्यानच्या वयाची तंदुरुस्त बाई हवी आहे, जी माझा साथ निभावू शकेल. किरणला तर खूप नखरे होते. सासऱ्यांच्या फर्माईश ऐकून माझे तोंड उघडे राहिले होते. माझी आई गप्पपणे खोलीत गेली होती आणि मी लाजेने आपले डोके झुकवून घेतले होते. माझे सासरे तर 20 ते 22 वर्षांच्या मुलासारखी फर्माईशांची यादी सांगत होते, जेव्हा स्वतः 50 वर्षांचे होते आणि त्यांचे केस पूर्णपणे पांढरे झाले होते. आईने सासऱ्यांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते, पण सासऱ्यांची जिद्द तशीच होती. ना ते जेवण खात होते, ना कोणाशी बोलत होते. त्यांना फक्त लग्न करायचे होते. सासऱ्यांनी स्वतःला खोलीपुरते मर्यादित केले होते. आई चिडत असताना रागात सांगू लागली, इतक्या वृद्धापकाळातही त्यांचे एकटेपण संपत नाही. किती लोक बायकोच्या मरणानंतर एकटे राहतात. पण याला तर बस बायको हवी आहे आणि तीही आपल्या मनपसंतीची. या वयात याला कोण लालूच देईल? मी कुठून अशी लालूच शोधू? आता तर गरीब घराच्या मुलीही याचे नाव ऐकून कानांना हात लावतात. याची शोहरत दूरपर्यंत पसरली आहे की या बायकोनं असे वागवतो. आईचे ऐकून मी विचारात पडले. मी आईला सांगितले, माझी एक मैत्रीण प्रीती घटस्फोटीत आहे. घरी बसली आहे. जर तुम्ही कुठेतरी रिश्त्याची गोष्ट चालवली तर. दरम्यानच्या वयाची आहे. सेवाभावीही आहे. आईने एक नजर माझ्यावर टाकली आणि सांगू लागली, तुला योग्य वाटते तर गोष्ट करून बघ. पण मला खात्री आहे की तुझा सासर 1 महिन्यापेक्षा जास्त टिकवून ठेवणार नाही. ताकदीची अशी कोणती दवा खातो की चांगला रेकॉर्ड मोडीत काढतो. मी मोठ्या कष्टाने आपला हसू लपवली तर आणि माझ्या मैत्रिणीच्या आईला फोन मिळवून दिला. माझी मैत्रीण खूप तेज बाई होती. याच कारणामुळे तिचा घटस्फोट झाला होता. कोणीही तिच्यासमोर टिकू शकत नव्हते आणि मला कल्पना होती की जर तिचे लग्न सासऱ्यांशी झाले तर मग सासऱ्यांना तिला सोडण्याची गरज पडणार नाही. ती कोणत्यातरी रीतीने सासऱ्यांना काबूत आणून घेईल. हेच विचारून मी माझ्या मैत्रिणीच्या आईशी बोललो. ती आपल्या मुलीवर खरंच नाराज बसली होती, कारण याने आपल्या घरातही मोठा गोंधळ माजून ठेवला होता. त्यामुळे ती लगेच राजी झाली. तरी माझी मैत्रीण आणि सासरे यांच्यात वयाचा खूप फरक होता. पण माझ्या ससुराळाची स्थितीही काही खास नव्हती. त्यामुळे काही दिवसांनंतर माझ्या सांगण्यावर साधेपणाने माझ्या मैत्रिणीचे लग्न माझ्या सासऱ्यांशी झाले. ती रुखसत होऊन आमच्या घरी आली. पण काही दिवसांनंतर तिनेही ते सर्व सांगायला सुरुवात केली, जी मागीलवाली सासू सांगत होती. तिनेही सासऱ्यांबरोबर गुजारा करू शकली नाही आणि परत जाण्याची गोष्ट करत होती. मी हैरात होऊन माझ्या मैत्रिणीला विचारू लागले, शेवटी तू सासऱ्यांबरोबर गुजारा का करू शकली नाहीस? तिने माझ्याकडे पाहून सांगू लागली, पाहूस या बुढ्यामध्ये काहीतरी जास्तच जाण आहे. मी तर असे विचारून लग्न केले होते, की यात आता दम नसेल आणि माझे जीवन आरामात जाईल. पण इकडे आल्यावर कळले, की हे खूप हट्टेकट्टे आहेत आणि तुला माहीत आहे असे का आहे? मी नकारात डोके हलवले. तर तिने हळू माझ्याजवळ येऊन सांगू लागली, कारण की हे जे खास नुसखा वापरतात. पण मी विचारात पडले होते. हळू मला समजले की सासरे असे काहीतरी खातात, ज्यामुळे त्यांच्यात इतकी ताकद आहे. मी तर आपले डोके पकडले होते. ही गोष्ट माझ्या जेव्हा कधीही आली नव्हती. मग मी दबलेल्या शब्दांत आईला ही गोष्ट सांगितली तर माझ्या आईने सांगितले, "पत्ता तर करा सासरे कोणता नुसखा वापरतात. असे न होईल की आपल्या नुसख्यामुळे नवीन दुल्हनचीही जान घेईल आणि ती पळून जाईल." मी कानांना हात लावले आणि सांगितले, "आई, मी तर त्या मामल्यांपासून दूरच ठीक आहे. आधीच विधवा होऊन इकडे बसले आहे. तुमच्या खर्चासोबत आता माझा खर्चही सासरे उचलतात. मग मी कशी सासऱ्यांच्या मामल्यात दखल घेऊ शकेन?" माझे ऐकून आई संकटात डोके हलवू लागली. कारण आमचे सर्व सासऱ्यांच्या जोरावर होते. त्यामुळे तिने सासऱ्यांना आपल्या काबूत ठेवण्यासाठी त्यांची लग्ने करायला सुरुवात केली. पण कोणीही मुलगी टिकली नाही. जी येत असे काही दिवसानंतर गप्पपणे घर सोडून चालून जात असे आणि सासरे पुन्हा लग्नासाठी जिद्द करत. आता समजत होते की मुली का चालून जात होत्या. माझी एक मैत्रीण ही कष्टाने 2 महिने टिकली आणि मग एक दिवस तिने गप्पपणे आपला स्फोट घेऊन चालून गेली. तिच्या जाण्यावर सासरे खूप अफसोसात होते आणि रडत असताना सांगू लागले,
माझ्या नशिबात बायकोचे सुखच लिहिलेले नाही. जेव्हा मी आपला शेवटचा वेळ एकटा घालवू इच्छित नाही, सासऱ्यांची स्थिती खूप वाईट झाली होती. सासूच्या जाण्याचा त्यांना खूप धक्का बसला होता. ते आईला सांगत, "मी आता कधीही लग्न करणार नाही." हे ऐकून माझ्या आईला सुकून मिळाला होता. पण सासऱ्यांनी पुन्हा तशीच गोष्ट केली. पण एकटेही राहू शकत नव्हते. ते रात्री घरात इकडे-तिकडे चालत फिरत आणि दिवसभर परेशान दिसत. त्यांना एकटेपण बिलकुल सहन होत नव्हते आणि ही गोष्ट मलाही चांगल्या रीतीने अंदाज होती. मग आईने सासऱ्यांसाठी मुलगी शोधायला सुरुवात केली. एका रिश्तेवाल्याशी बोलले, तर रिश्तेवाल्याने खूप विचित्रशी गोष्ट सांगितली. तुम्ही आपल्या विधवा मुलीचे लग्न याच्याशी का करून देत नाही? घराची गोष्ट घरात राहील आणि तुमची मुलगीही बस जाईल. रिश्तेवाल्याचे हे ऐकून माझी आई उडून पडली आणि सांगू लागली, तुम्ही अशा प्रकारची गोष्ट करता. आणि याचा सासरा 50 वर्षांचा आहे. रिश्तेवाल्याने विचित्र नजरेने आईला पाहिले आणि बोलली, तुम्ही आत्तापर्यंत इतक्या वयाच्या मुली बुढ्यांसाठी घेऊन आला आहात, तर मग आपल्या मुलीला देण्यात काय परेशानी आहे? तुमच्या मुलीची रंगत तर पूर्णपणे सावळी आहे. पहिले लग्नच तिचे खूप कष्टाने झाले होते. दुसरा रिश्ता मिळणे तर खूप कठीण आहे. पण माझी आई विचारात पडली. जेव्हा हीच गोष्ट मला कळली तेव्हा मी रागात आले. मी सांगितले, "आई कशा गोष्टी करता? मी कशी आपल्या सासऱ्यांबरोबर लग्न करू शकेन?" माझी आई बोलली, "तुझा सासरा तर पैसेवाला खूप आहे." आईही माझ्या कमी वयात विधवा होण्यावर परेशान होती आणि मग माझे रूपसौंदर्य आणि कदकही असे होते की दुसरा रिश्ता मिळणे कठीण होते. आईचे ऐकून मी विचारात पडले. जी रात्र मी आपल्या सासऱ्यांच्या खोलीतून सासूचे आवाज ऐकले होते. मी स्वतः चांगली रात्र बेचैन राहिले होते. माझेही मन हवे होते की माझ्या जीवनात पुन्हा कोणी व्यक्ती सामील व्हावा. खूप विचार करून आणि समजून मी सासऱ्यांबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा सासऱ्यांना ही गोष्ट कळली तेव्हा ते खुशीने वेडे झाले आणि सांगू यापेक्षा चांगले दुसरे काय असू शकते हे तर मला कधीही सोडूनही जाणार नाही. आईने साधेपणाने निकाहाचे आयोजन केले. 1-2 शेजाऱ्यांना ही गोष्ट कळली तर प्रत्येक हैराण राहिले. सगळे जाणत होते की तो माझा सासरा आहे. पण तरीही हा रिश्ता खूप विचित्र आणि गरीब होता. मी आतापर्यंत ज्याला सासरा म्हटले होते, आता तो माझा पती बनला होता. मग जेव्हा मी त्यांच्या खोलीत पोहोचले, तेव्हा मला एक विचित्रसा भीती सतावू लागली होती. मी विचार करत होते की कळत नाही सासरे किती ताकदवान असतील आणि ते पहिल्या रात्री काय करतील. मी त्यांना कशी सहन करेन. थोड्या वेळानंतर सासरे खोलीत आले आणि कपाटातून एक पाकीट काढून एका कोपऱ्यात बसले. हे पाहून मी उठून सासऱ्यांजवळ जाऊन विचारले, "तुम्ही काय करत आहात?" तर त्यांनी सांगितले, "भुनेले चणे आहेत. मी त्यांचा वापर करतो." सासऱ्यांची ही गोष्ट ऐकून मला लगेच सासूची गोष्ट आठवली, ज्यात त्यांनी सांगितले होते की ते देशी नुसखा वापरतात. मी लगेच सासऱ्यांकडून ते चण्याचे पाकीट हिसकावून घेतले आणि सांगितले, "तुम्हाला हे खाण्याची गरज नाही." सासरे नाराज झाले. त्यांनी पाकीट माझ्या हातातून घेतले आणि बोलले, "मी बुढा होत आहे. मला आपल्या स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागेल." मग त्यांनी चण्यात थोडीशी मिश्री आणि मलाई घातली आणि ते मिश्रण दुधाच्या ग्लासात घालून मला दाखवले. पाहत-पाहत त्यांनी ते दुधाचे ग्लास प्यायले. मला खूप घबराहट झाली. असे वाटत होते की आता मीही सासूंसारखे सासऱ्यांसमोर टिकू शकणार नाही. पण थोड्या वेळानंतर माझ्या हैराणीची कोणतीही सीमा राहिली नाही. जेव्हा सासऱ्यांनी मला मोठ्या मायेने हात धरला आणि सांगितले, "तू थकली असशील, आराम कर घे." त्यांनी माझ्याबरोबर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नव्हती ना, पण त्यांनी माझ्या थकव्याचा अंदाज घेतला आणि मला आराम करायला दिले. थोड्या वेळानंतर मी गाढ झोपी गेले. दुसऱ्या सकाळी सगळे खूप आनंदी होते. सासऱ्यांनी मला एक मोठी रक्कम दिली आणि सांगितले, "हे तुझ्या भविष्याच्या सुरक्षेसाठी आहे. हे आपल्या बँक खात्यात जमा कर घे जेणेकरून मला झाले तर तुला कोणतीही परेशानी येणार नाही." हे ऐकून मी थोडी परेशान झाले आणि सांगितले, "तुमचा साथ माझ्याजवळ आहे तर मला या पैशाची कोणतीही गरज नाही." माझे ऐकून सासऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला. पण तरीही त्यांनी ते पैसे माझ्या बँक खात्यात जमा करून दिले. काही आणखी दिवस गेले. पण माझ्यात कोणतीही वाईट सवय मिळाली नाही. ते खूप जपणारे होते. शांत स्वभावाचे होते आणि प्रत्येक छोट्या गरजेचे लक्ष ठेवत होते. आमच्यात एक चांगला आणि खरा संबंध बनला होता. पण यातही त्यांनी कधीही जबरदस्ती केली नाही. पण नेहमी माझी इच्छा, माझा आनंद विचारत होते. माझ्याजवळ येण्यापूर्वी माझ्याकडून परवानगी मागत असत तेव्हा मी खूप हैराण होते. कारण मी विचारले होते की लग्न करण्यापूर्वी सासरे बिलकुल वेगळे असतील. मग एक दिवस जेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा सासऱ्यांनी माझ्याकडून एक असा राज उघडला, ज्यामुळे माझे होश उडून गेले.
ते सांगू लागले, "मी आपले चांगले जीवन तुझ्या आईबरोबर घालवले आहे. ती नेहमी छोट्या-छोट्या गोष्टींचे लक्ष ठेवत असे. त्यामुळे माझ्यासाठी एकटे राहणे खूप कठीण होते. लग्न करण्याचा विचार नेहमी माझ्या मनात होता. पण जेव्हा-जेव्हा कोणी मुलगी लग्न करून येत असे, ती माझ्या पैशावर लक्ष देत असे. जसे मी तुला तुझ्या भविष्यासाठी पैसे दिले होते, तसेच मी आपल्या पहिल्या बायकोंनाही लग्नानंतर पैसे दिले होते, जेणेकरून त्यांना वाटेल की मी लवकर मरणार नाही आणि ते स्वतःला असुरक्षित वाटणार नाहीत. पण असे करूनही काही दिवसानंतर ते खूप चांगले पैसे घेऊन माझ्याकडून घटस्फोट घेत असत. ते मला इतके परेशान करत असत की मी त्यांना सोडण्यास मजबूर होत असे. मग ते स्वतः कोणत्यातरी बहाण्याने माझ्यापासून वेगळे होत असत आणि मी पुन्हा कधी त्यांना परत घेण्याचा प्रयत्न करत नसे. कारण अशा बाईला का आपल्याबरोबर ठेवावे की ज्याने आधी पैसेसाठी माझ्याशी जोडले होते. मी नेहमी हेच विचारत असे की एक दिवस मला कोणी चांगली आणि खरी बाई मिळेल, जी माझ्या पैशासाठी नाही, तर माझ्याबरोबर खरा प्रेम करेल आणि माझ्याबरोबर जीवन घालवेल. पण असे कधीही झाले नाही. प्रत्येक मुलगी असे विचारत असे, की मी 50 वर्षांचा बुढा आहे आणि लवकर मरून जाईन. यामुळेच ती माझ्याजवळ पैशासाठी येत असे आणि मग घटस्फोट घेऊन चालून जात असे. मग जेव्हा तू माझ्या जीवनात आलीस, तेव्हा तू माझ्याबरोबर त्याच रीतीने खरा लक्ष ठेवायला सुरुवात केली, जसे माझ्या पहिल्या पत्नीने त्यांना केले होते. मी पाहिले की तुला पैशाची कोणतीही लालूच नव्हती. मी तुलाही पैसे देऊन हेच पाहण्याचा प्रयत्न केला, की तू माझ्या पैशासाठी माझ्याजवळ आहेस का? पण जेव्हा तू पैसे घेण्यास नकार दिलास, तेव्हा माझ्या आनंदाचे ठिकाण राहिले नाही. मला समजले की आता माझे जीवन सुखाने जाईल. तू माझ्या वयापेक्षा खूप लहान आहेस. पण तू सिद्ध केले की पती-पत्नीच्या नात्यात वय काही मायने ठेवत नाही. सासऱ्यांच्या गोष्टींवर मी पूर्णपणे हैराण झाले होते. मग मी आपल्या सासऱ्यांना विचारले, "तुम्ही चणे आणि मिश्रिका खातो." माझे ऐकून ते हसले आणि बोलले, "हे एक ताकदवान नुस्खा आहे. याने फक्त डोळ्यांनाच नाही तर मनाची शक्ती मजबूत होते आणि मर्दाची ताकदही वाढते. पण मी हे आपल्या डोळ्यांसाठी वापरतो. कारण काळाबरोबर माझ्या डोळ्यांची रोशनी कमकुवत होत आहे आणि मी इच्छितो की माझे डोळे खराब होऊ नयेत. यामुळेच मी रोज याचा वापर करतो." सासऱ्यांचे हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर हास्य आले. ते खरोखर खूप चांगले माणूस होते. पण या घरातील बाकी लोक त्यांच्या चांगुलपणाचा फायदा उठवत राहिले होते. आता मला समजले होते की ज्या बायका या घरातून घटस्फोट घेऊन पळून गेल्या होत्या, त्या सासऱ्यांचे पैसे लुटून चालून गेल्या होत्या आणि माझी आई तर सासऱ्यांच्या पैशासाठीच घरात राहिली होती. जर सासऱ्यांचे पैसे तर काय त्यांच्या घरात राहिली असती. आता मला समजले होते की ही दुनिया पैशामागे धावते आणि जेव्हा पैसा मिळतो तेव्हा तेव्हा नात्यांची कोणतीही किंमत राहत नाही. पण माझ्या सासऱ्यांनी मला एक पत्नी म्हणून जी माया दिली होती, ती मी कधीही सोडण्याचा विचारही करू शकत नाही. आज मी आपल्या 50 वर्षांच्या पतीबरोबर एक सुखी जीवन घालवत आहे आणि पूर्णपणे आनंदी आहे. खरंच जर या जीवनात एक चांगला साथीदार मिळाला, तर यापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट असू शकत नाही. वयाच्या फरकाचा परिणाम फक्त तुमच्या जर माणूस तंदुरुस्त आणि ताकदवान असेल, तर तो सहजपणे एकमेकांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतो. पण आमच्या समाजात पैसा हाच सर्वात महत्त्वाचा मानला जातो. जर पैशाचा साथ असेल तर नात्यांचीही कदर केली जाते. जर माणूस साधे जीवन जगतो, तर तो नेहमी आपल्याबरोबरच झगडत राहतो.